नमस्कार मंडळी. आजचा व्हिडिओ अत्यंत इमोशनल आहे. एक अशी प्रेम कहाणी जी पूर्ण होऊ शकली नाही. खूपच इमोशनल. तुमच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला ही पूर्ण कहाणी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. मित्रांनो, ही कहाणी आहे नेपाळचं एक कपल, नेपाळचं जोडपं. मुलीचं नाव आहे सृजना सुवेदी आणि मुलगा विवेक पंगेनी. मूळचं नेपाळचं कपल, जोडपं. अनेक वर्ष यांचं प्रेम होतं. त्यानंतर यांनी लग्न केलं. लग्न केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी PhDच्या शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. अमेरिकेत जाऊन राहू लागले. गुण्यागोविंदाने त्यांचा संसार चालू होता. सगळं काही सुखी होतं, सुरळीत होतं. अचानक त्यांच्या आयुष्यात काळोख पसरला. विवेकच्या डोक्यात दुखायला लागलं, त्याला चालता देखील येईना. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जेव्हा चेकअप करायला गेले असता, MRI काढले, सगळे चेकअप केले, तेव्हा असं लक्षात आलं की विवेकला ब्रेन कॅन्सर आहे आणि साधासुद्धा नाही तर 4th स्टेजचा ब्रेन कॅन्सर आहे. 4थ्या स्टेजचा ब्रेन कॅन्सर झाला आणि डॉक्टरांनी असं सांगितलं की आता विवेककडे फक्त 6 महिन्याचा वेळ आहे. त्यांचं जग हललं. पूर्ण त्यांच्या आयुष्यात अंधार पसरला. काय करावं काय नाही दोघांनाही समजेना. परंतु सृजनाने हार मानली नाही. तिने तिच्या नवऱ्याला मृत्यूच्या दारातून परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु शेवटी सृजना अपयशी ठरली. 19 डिसेंबर 2024 रोजी विवेकचा मृत्यू झाला. कॅन्सर सोबत लढतानाची त्याची झुंज ही संपली आणि ही जी प्रेम कहाणी ती पूर्ण होऊ शकली नाही. मित्रांनो, सृजना सुवेदी ह्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट आहे. तुम्ही जर इंस्टाग्रामवर जाऊन बघितलं, या अकाउंट जर सर्च केलं तर 1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यामध्ये जून 2023ला सृजनाने पहिली पोस्ट टाकली. आपल्या नवऱ्याला जो कॅन्सर झाला होता, आपल्या तिच्या हस्बंडला जे कॅन्सर झाला होता त्याविषयीची पोस्ट आहे. तिथून पुढचा जो प्रवास आहे ते जर तुम्ही बघितला की तुमच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. तिने आपल्या नवऱ्यासाठी इतके कष्ट घेतले. पूर्ण जीवन जे होतं ते फक्त आणि फक्त विवेकसाठी जगत होती. कॅन्सरच्या ह्या भयानक आजारापासून कसं बाहेर काढता येईल त्यासाठी ती प्रयत्न करत होती. कॅन्सरमुळे विवेकचे केस गेले होते. त्यामुळे सृजनाने देखील तिचे पूर्ण केस कापले. त्याच्यासाठी ती दिवस रात्र जागत होती आणि असे प्रयत्न करत होती की माझा नवरा वाचला पाहिजे. एकीकडे सृजनाचं उदाहरण आहे आणि दुसरीकडे निकिता नामक अतुल सुभाषची बायको, जिने आपल्या नवऱ्याला इतका त्रास दिला ज्याच्यामुळे बिचाऱ्याने शेवटी आत्महत्या केली. आणि एकीकडे सृजना आहे जी तिच्या नवऱ्यासाठी, विवेकसाठी दिवस रात्र जागत होती. दिवस रात्र आपल्या नवऱ्याला कसं कॅन्सरमधून बाहेर काढता येईल त्यासाठी प्रयत्न करत होती. परंतु कॅन्सर इतका वाढला होता, त्यातून विवेकचं रिटर्न येणं शक्य नव्हतं आणि शेवटी काळाचा घात झाला आणि विवेक हे जग सोडून गेला. आज सृजना एकटी आहे, परंतु तिने एक मिसाल बनवली आहे आणि आज तुम्ही जर सोशल मीडियावर बघितलं तर सगळीकडे तुम्हाला सृजना सुवेदीच दिसेल. मित्रांनो, तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट जर जाऊन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सृजनाने विवेकसाठी काय काय केलंय. ती विवेकचे प्राण वाचू शकली नाही. डॉक्टरांनी सांगितलं की 6 महिन्याचा वेळ होता, तरी विवेक जवळपास वर्षभरपेक्षा जास्त जीवन जगला. विवेकचा बर्थडे सेलिब्रेशन असू द्या, एक चांगल्यातला चांगला आनंद कसा देता येईल एवढ्या काळामध्ये, त्यासाठी सृजनाने प्रयत्न केले. खरंच सृजनाने इतके प्रयत्न केले, इतके कष्ट घेतले आणि आज ती सगळ्यांपुढे एक एक्झाम्पल सेट करून उभी आहे. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंटमध्ये जरूर कळवा. सृजना सुवेदी आणि विवेक पंगेनी याच्याविषयी तुम्हाला काय वाटतंय, त्यांनी जे एक उदाहरण सेट केलंय त्याबद्दल आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.